तेच काल एक राजीनामा झाला, त्यात तुमच्यावर आरोप झालेला, त्याच्यावर तुमचं काय करायचं आहे? माझ्यावर आरोप कोणी करत नाही, करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही. पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला. ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होती. महापालिकेच्या ज्या काही महापौर झालेत, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकीचे अजून 1 पुरुष महापौर झाले. त्यावेळेसुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं कारण होतं. आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर 2-3 वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं असतं. आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले. 792 कोटीची ती PPPची योजना होती, ती हाणून पाडण्याचं कामसुद्धा त्या व्यक्तीनेच केलं. आणि म्हणून ब्लॅकमेलिंग, चिकलठाणा एरियात सगळे उद्योजक म्हणत होते ब्लॅकमेलिंग, आम्हालाही माहीत आहे. त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेलासुद्धा त्यांनी खूप विरोध केला, अगेन्स्ट काम केलं. नंतर इथेसुद्धा त्या ठिकाणी आता यावेळेसुद्धा अगेन्स्ट काम केलं. आणि परत म्हटलं आहे की मी भुमरेंना 32 लीड मिळवून दिली. मग असं असतानासुद्धा मी या ठिकाणी सांगेल की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळवून दिलं, हरकत नाही. आता एकदा तिकीट मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना कठोर शिवसैनिक आहे. ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो. आज उद्धव साहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाळतो, कारण पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो, म्हणून आम्ही काम केलं. आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही. तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता, पण कुठेच दिसला नाही. आणि तो संबंधच नाही. परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त. पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्यांचे फोटो, जाहिराती जर पाहिले तर त्याचा एकट्याचा बाकीच्या इतरांचा फोटो होता. ते त्यांच्या विरोधात होते, ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्याबरोबरचा फोटो पण आहे त्याचा. आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तींनी केलं कोणाच्या सांगण्याहून. आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही. कसं विचारत नाही? तू येतच नाही बाबा, तू जर आला असतं तर काय झालं असतं. आणि म्हणून मी त्याला काही इतकं त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याचं महत्त्व वाढत नाही. पण प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात. आणि काय 1 कोटी काय कोणी आम्ही दिले? नाही त्यांनी घेतले नाही. ते आता मी तो नेता तर नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही कोणाबद्दल. पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारूपास आली होती. त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते. ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं. इंडस्ट्रियल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली. ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोधात काय उद्धव साहेबांच्या विरोधातसुद्धा तो बोललेला याच्यामध्ये महापालिकेमध्ये, ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे. उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला, पक्षाच्या अगेन्स्टमध्ये बोलला, माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा, सगळंच काय तरी आम्ही सहन करायचो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी असेच काडीमोड केली होती. मग त्याला काढून टाकलं होतं. मग परत त्या नानांनी त्यांना घेतलं. म्हणजे येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता. आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी, काही काँग्रेसमध्ये पण होता. असे त्या ठिकाणी आमच्या पक्षात घेतलं आम्ही आणि आम्ही काम केलं. तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला 42,000 मतं मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले. ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने. काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले, अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आले, आम्ही इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो, हे बरोबर नाही म्हणे. विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता कोणावर पण कोलित करायचं. मग आम्ही ते काम केलं म्हणे. आता तुमच्या माहितीस्तव मी तर शेवटच्या दिवशीसुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पूर्ण फिरत होतो. त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो. त्याच्यानंतर अनेक आणि तुमच्या माहितीस्तव त्याचा एक जवळचा कार्यकर्ता, त्याला इथे बसवलं होतं मी 2 जणांना. म्हटलं मी सगळे फोन करतो. 2,500 फोन त्यावेळेस केले मी. 2,500 फोन त्याच्यासाठी केले, सगळ्या व्यापाऱ्यांना, यांना त्यांना, तिथल्या लोकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा. आपला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं, आपल्याला याला निवडून आणायचं, हे सगळं केलं. हे असतानासुद्धा माझ्यावर आरोप करण्याचं काही कारण नाही. पण मी कोण आहे? ते तो कोण चिल्लर येतो, त्याचं काय ऐकं म्हणा. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले.
आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगरला 3 जण भाजपचे आले, 4 जण आले होते, पण 3 जण आले होते. तर एक ते वैजापूरचे ते आले, ते गेले. तो बनकर आला गेला. तो बनकर तर प्लॅनिंगच केली त्याने. बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तारबरोबर ॲडजस्टमेंट झाली असे लोकच तिथले म्हणतात. कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो, तर प्रचारात तो दिसलाच नाही मला. मी स्वतः भाषणं केले. मला ज्या ज्या ठिकाणी भाषणं करायचे होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता, जे 20 वर्ष त्या ठिकाणी खासदार, 10 वर्ष मी आमदार, या जिल्ह्याचा पालकमंत्री, अनुभव देशातला महाराष्ट्राचा असतानासुद्धा, आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरवा साप म्हणून मी बोलायचो. माझी आणि तिथं मुस्लिम समाजचे लोक पण यायचे, ऐकायचे. मी त्यांना म्हणायचो, मैं खुश गलत नाही बोला, पण साहब आप ही बोल सकते, हम तो बोल ही नहीं सकते, नहीं तो हमको मारेंगे वो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतरसुद्धा तर असा आरोप होतो. मी एकनिष्ठ माणूस आहे बाळासाहेब, कडवट शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने काम करतो. पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही. पण आता या ठिकाणी म्हणतं की नाही माझं यांचं पटत नाही. पण हे सांगायचं, यांची तर स्तुती केली, आमच्या एका नेत्याची स्तुती केली. म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही. म्हणजे मी काही कारण असतो काय कारण होते सांगा ना ते. आणि बद्दल माझी नाराजी, काय नाराजी सांग ना, येऊन सांगायचं ना, मला भेटायचं ना. निवडणुकीत हारल्यानंतर तो दिसलाच नाही, गायब झाला. कुठे फॉरेनला गेला, कुठे इकडे गेला. मी विचारायचो कुठे गेला, तो त्यांना बोलवा, माहीत नाही कुठे गेला. आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं, म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त कुठून करणार. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याने हे. पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रचंड त्रास दिला. महिला महापौर जाऊन होते त्यांना त्रास दिला, पुरुष महापौर जाऊन होते त्यांना पण त्रास दिला. आणि अगेन्स्टमध्ये बोलायचा, खूप अगेन्स्टमध्ये बोलायचा. उद्धव साहेबांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी खूप काही गरळ ओकलं होतं. आणि म्हणून हे जर असेल तर आम्ही कसं सहन करायचं. तरी पण आम्ही तिकीट दिलं आणि त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो पराभव करायचा होता कोणाचा तरी. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हटलं त्याला हरकत नाही आणि हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांनी जे काही बोलला किंवा हे केलं ते चुकीचं बोलला, हे मी या ठिकाणी फक्त सांगतो, बाकी काय नाही. अंबादास दानवेंचं कौतुक केलं होतं पत्रामध्ये. अंबादास दानवेचं कौतुक केलं, कारण अंबादास दानवेंनी त्याला तिकीट मिळून दिलं होतं, मी नव्हतं मिळून दिलं. कारण मला माहीत होतं ना, पक्षातला माणूस इतके 4-5-10 लोक होते, त्याच्यातला माणूस दिलं सोडून बाहेरून आणायचा म्हणजे काय प्रकार, पक्षात कोण नव्हतं का, ही माझी भूमिका होती. म्हणजे इकडं अंबादास दानवेंचं कौतुक आणि तुमच्यावर आरोप करायचा, मग आता समजून घ्या काय तर. काय सांगा, तुम्हीच सांगा, मी नाही काय बोलत, तुम्ही समजून घ्या. मी तर 8 जून 1985 पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे, कुठेच गेलो नाही, कुठं जाणार पण नाही. हे ते असतानासुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात, काहीतरी राजकारण कडूळ करतात, हे मला आवडत नाही. कारण काय अंबादास दानवेंचं कौतुक आणि तुमच्यावर नाही, आता ते मुद्दाम म्हणतात. त्यांनी अंबादास दानवेंनी त्यांना आणलं, तिकीट मिळून दिलं, माहीत नाही काय झालं. तू काय म्हटलं, तू माहीत असं बारीक काय म्हणलं तू, बारीक काय बोला, बारीक हां पैसे घेऊन तिकीट दिलं. कोणाबद्दल? राजूलाच पैसे दिले त्याने, त्यावेळेस तिकीट मिळालं त्याला. नाही बरोबर आहे, पण कोणी तुम्ही समजा त्यांनी एक असाही आरोप केला की तुम्ही आपल्या मुलासाठी तिकीट मागितलं. नाही आणि तिकीट मागितलं नाही, ऐकून दिल्यामुळे तुम्ही त्यांचं काम नाही, ऐकून घ्या. त्याचं काम केलं नाही. तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं. तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे 2 तोंडात मारली त्याच्या मी. त्याला काम केलं नाही म्हटलं तर. त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर, 2,500 फोन मी केले त्यांच्या माणसासमोर. त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीबिटी पण केल्या, अनेक ठिकाणी सभा केल्या, मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी. आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न होता, आम्ही म्हटलं तर नाही, आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हटलं आपण जरा शांत राहू, नंतर पाहू काहीतरी. म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं, पण तिकीट एखाद्या वेळा मागेल म्हणून त्याला आणलं, तिकीट दिलं, असं झालं होतं. जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. फक्त राजू शिंदे एकटे नाही गेले, तुम्ही जसं सांगितलं 3 आयात उमेदवार परत गेले. तुमच्या पक्षात तुमच्या उजव्या डाव्या हाताला बसणारे अनेक लोक आज इथे नाही आहेत, ते सुद्धा दुसऱ्या पक्षात गेले. तर नेमकं काय नाही, आता नाही, आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल, परंतु प्रत्येक सांगतो की ही शिवसेना आहे. मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलो आहे, मला सहवास मिळाला, माझं भाग्य आहे.
तितकं कोणाच मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो. जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं, त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं, राज ठाकरेच्या वेळेस झालं होतं, त्याच्यानंतर मग आत्तासुद्धा झाला यांच्यामुळे शिंदेमुळे. परंतु संघटना तशीच राहिली, तिथेच राहिली, संघटना जात नाही कुठं, कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कधीही कुठेही जाऊ शकत नाही, हे निश्चित आहे. जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले. तुमच्या बाजूच्या खुर्च्या कधी भरतील सर? राज्यामध्ये सगळ्यात जास्त फूट पक्षामध्ये कुठे झाली असेल तर ती फक्त संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्याचं कारण असं आहे ना की ते नाही त्या लोकप्रतिनिधी गेले ते हो राज्यात गेले नाही, त्याचं कारण असं आहे, आपल्या इकडे सगळ्यात जास्त निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना, आणि ते तिथून फुटले. त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा, आणि ते झालं. तर ते आता मुंबईतसुद्धा बरेच नगरसेवक फुटले, बाकी सगळीकडे फुटले, पण हरकत नाही. पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार हे मी तुम्हाला आजच सांगतो. ते तुम्ही राजू शिंदेच्या थोबडीत आहे म्हणलं होतं. राजू शिंदेच्या थोबडीत आहे असं म्हणलं होतं. नाही, त्याने माझ्यावर आरोप करा ना की काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो दाखवेल आणि त्याला त्याच्या लोकांना बोलून आणले मी त्याला. त्यांनी आता काही वेळापूर्वी तुमच्यावर असा आरोप केला आहे की जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या सगळ्या सीट चंद्रकांत खैरेंमुळे पडल्या आणि चंद्रकांत खैरे हे ॲडजस्टमेंटचं राजकारण करतात. नाही, कधी नाही करत नाही, मी कधीही करत नाही. माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना तर मी बोलत नव्हतो, संजय शिरसाट जरी बसला तर बोलत नाही मी, प्रदीप जयस्वाल पण असला तर मी बोलत नाही कधी. मग ॲडजस्टमेंटचं राजकारण कसं आहे ना, त्याला म्हणा आता तू बस झाला, तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला, आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस, पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलेल. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छुप्या पद्धतीनं मदत होईल असं तुम्ही काम केलं. नाही नाही, असं नाही, मी नाही येतो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. ज्यांनी केलं आहे ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी. तो आता ते समजून घ्या तुम्ही. नाही नाही, ते समजून घ्यायचं, हे समजण्याचा प्रकार असा. आणि म्हणून मग तुम्हाला सांगायचं, मी कोणतीच तिकीटं दिलं नाही, एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांना, त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम आहे, असं असं द्या. त्यांनी आणखी एक आरोप केला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात यार म्हणे. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्यांनी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती, त्यावेळेस मोंड्यामध्ये तो एक जो जिन्सी ह्याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला, ती दंगल झाली होती. सर मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे, डरपोक, त्याला केस नाही, दाढीचे काही नाही, काय म्हणून या ठिकाणी अशा चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहीत आहे. परवाची मिरवणूकसुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच्या याच्यानेच सगळे आले होते, सगळेजण आले होते. हा कुठं होता? हा जर त्यावेळेस शिवसेनेत होत होता, हा कुठं गेला? दानवे साहेबसुद्धा आले आहेत. त्यांना मी सांगितलं, दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का अंबातच, का तू मला म्हटलं होता? हो हो, आणि गेले निघून ते, कारण त्याला मुंबईत जायचं होतं. इथं येऊन त्या ठिकाणी मी एकटा 20 वर्षापासून मी मिरवणूक काढतो, एकटा 20 वर्षापासून काढतो मी. कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो. नामधारी अध्यक्षा मी करतो, बाबा तू घाबरता पैसे खर्च करावे लागतील, पैसे खर्च करू नको, तू ये, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काढतो. म्हणून ठीक आहे, ते चालू असतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्याविरोधात असं बोलू नये. मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अगेन्स्ट बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल. संपत आहे. हो, कधी संपणार? कधी संपणार? कधी संपणार सांगा ना. तो खैरे साहेब शिवलीच्या डायलॉग सांगतो बोलते, कबे होली. हां, नाही कधी असेल ते माहीत नाही मला. हां, काय म्हणता? नाही, आनंदाचा दिवस नाही. एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. सगळीकडे फिरत असतो तो. आणि त्यांनी त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही, पण नेते तर होऊन जा.
साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी ते नेतेपदाची पण भूमिका केली. फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त मतदान निवडून देण्याचं कामासाठी केलं त्याने. पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं. असे अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते. ते म्हणे अरे इसको काय को घे ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलं आहे म्हणून हरकत नाही. आम्ही त्यांचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो, असलेलं काय हरकत नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावे. जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये, पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो. साहेब, संसदेत आता आज कोर्टाचं विधेयक आहे. उबाटाची भूमिका सकाळपर्यंत झाली नव्हती. रात्री अचानक सर्व उबाटाच्या खासदारांची बैठक झाली. तुम्ही मुंबईमध्ये काल दिवसभर होतात तिथं. उबाटाची भूमिका काय ठरली नेमकी वक्तच्या विधेयकावर? नाही, आता ते जेव्हा आता मतदान होईल 4 वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल. पण काही आदेश नाही, पक्षाचा आदेश त्या आता संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे. ते तिथले गटनेते आहे म्हणून त्याच्याबद्दल काय माहिती. हां, भूमिका ठरली आहे? भूमिका ठरली. संजय राऊत साहेब बोलले ना की भूमिका ठरली. ते काय दिसतात तिथं अजून दिसतात. संजय राऊत साहेब दिसतात मागे. आणि ती भूमिका ठरली. परंतु 4 वाजता मग त्यांनी संजय राऊत साहेबांनी हेही सांगितलं आमची भूमिका ठरली, पण 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू. राजू शिंदे हेही म्हणाले त्यांनी जे आरोप केले त्यांनी ॲडजस्टमेंटचं राजकारण मी नॅशनल ते म्हणते की हे जर खोटं असेल तर चंद्रकांत खैरेंनी भद्रा मारुतीवर आणि शनिदेवर चल ना म्हणा, तू चल ना, मग दाखवतो मी. ज्याने मला त्रास दिला ना त्या भद्रामारुती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती आहे. गेले बरेचसे गेले कुठे गेले माहीत नाही. म्हणून आता बोलू नको म्हणा. आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे, मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं वाळूच्या तुम्ही इथे कशाला आणता, तुम्ही तिकडे येणार तर तिकडे म्हणा आमची इंडस्ट्री खराब केली, ब्लॅकमेलिंग केलं, आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला, असं बोलले होते. म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे, पण आता काय नाही चांगला आहे असं म्हणू लागत होतं. पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरणं निघतील, पाहू पुढे काय होतं. आयात आलेले जे उमेदवार आहेत, हां, बाहेरून आयात केलेले उमेदवारांना तिकीट देण्यात आले सगळे पडले ते म्हणण्यावरून, त्यावेळेस तुमचा मातोश्री नाही. मला विचारण्यात आलं नाही. एकट्या अंबादास दानवे जाऊन त्या ठिकाणी साहेबांकडे जायचे आणि ते करायचे. म्हणून आम्ही आमच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा व्हायची. ठीक आहे, साहेबांनी आदेश दिला ना, चूप असा काही बोलायचं तुमचं उद्धव साहेबांशी त्या काळात काही बोलणं म्हणजे तुमचं नाही. आम्ही बोललोच नाही या बाबतीत. म्हणजे अंबादासने सेटिंग लावून दिली साहेब. नाही, सेटिंग लावली, पण कशी सेटिंग लावली. एक पण आला का निवडून, खासदार तरी आले की निवडून, मग ह्याची सेटिंग लावून टाकली. ती कशामुळे कोणामुळे काय ते माहिती घ्यावं लागेल ना. पक्ष चुकला याचा अर्थ. हां, पक्ष चुकला याचा अर्थ. नाही, पक्ष चुकला नाही आहे. पक्ष आता कसं आहे, तिकीट देण्यात कधी कधी मागे पुढे होत असतं. असं नाही की सगळेच 288 लोक निवडून येतील असं नसतं ते. परंतु प्रत्यक्षात हां, पक्षाला म्हणजे आता हे काहीतरी खोटं सांगून किंवा असं बोलून त्या ठिकाणी मिळवून घेतलं तिकीट, पण एकही निवडून द्या. म्हणजे स्थानिक नेत्यांनी पक्षाची दिशाभूल केली असं म्हणता येईल ना? नाही, असं पण म्हणायला काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की असं करू नये ना. पक्षाचा आज कोणामुळे झालात तुम्ही मोठे, पक्षामुळे झालात ना. पक्षाची भूमिका अशी असली पाहिजे की पक्षासाठी ते म्हणजे जीव उठला पाहिजे, पण त्याप्रमाणे कडे होत नाही. आता चुकीची माहिती दिली गेली निवडणुकीच्या काळामध्ये, ज्यांना उमेदवारी दिली पक्षाच्या चुकीची माहिती दिली गेली म्हणून हा चुकीची माहिती दिली गेली, चुकीची माहिती दिली. हा ब्लॅकमेलिंग करतो, हा याने उद्धव साहेबांच्या अगेन्स्टमध्ये बोलला, आपल्या महापौरांच्या अगेन्स्टमध्ये बोलला अनेक वेळेस. त्याच्यानंतर आपली पाण्याची योजना ही होऊ दिली नाही. म्हणून आज आपण जे आता आम्ही आंदोलन करणार पुढे, तर त्याचं कारण असं आहे की आता ते आंदोलन करताना आम्ही जर त्यावेळेस आमचं यशस्वी झालो असतो तर आज 4 वर्षापूर्वी सगळ्यांना पाणी मिळालं असतं 24 घंटे. पण ते होऊ दिलं ना. हां, समजून घ्यायचं असेल तर त्या माणसाचं नाव काय सांगा. नाही, आता समजून घ्या. नाव काय तुम्ही समजून घ्या. ते बारीला विचारा बारीला. साहेब, शहराची आणि जिल्ह्याची नवीन कार्यकर्ते तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या पुन्हा कधी भरल्या जातात? मी आज माझ्या आजूबाजूला मुद्दाम कोणाला बोलवलं नाही, कारण आजूबाजूला आलेल्या लोकांना काहीतरी म्हणजे जरा कळू द्या ना की मी काय करतो एकटा. आणि जे गेले असेल जाऊ द्या, जे जातील ते जाऊ द्या. उद्धव साहेबांनी सांगितलं 40 आमदार गेले तरी उद्धव साहेबांनी जाऊ दे, ज्यांना जायचं जा म्हणा. आताही म्हणतात ते ज्यांना जायचं ते जा, परवा करायची नाही. पण आपण मजबूतीने त्या ठिकाणी शिवसेना उभी करायची, ही मात्र आम्ही सर्वांनी खून गाठ बांधलेली आहे. तुम्ही परखड बोलणारे म्हणून अशी तुमची ओळख आहे.
परंतु तुम्ही कुठेतरी अंबादास दानवेंचं नाव घेण्यासाठी कचरतात असं दिसतंय. तुम्ही वारंवार नाही, अजून तर- वारंवार उल्लेख करता की माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं नाही, सर्व तिकिटे त्यांनी मिळवून दिली, मला विचारलं नाही किंवा आणखी काही. आताही विचारत नाही तो. हां. आता पण विचारत नाही. आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक, ऐकून घ्या, मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की ह्या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल, पण हे दोघं एकत्र राहत नाही. तर मग साहेबांनी सांगितलं खैरे साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा, आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा. मग समजून घ्या म्हणजे. पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला काही विचारत पण नाही तो. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आत्ता आले, बरं मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली, हे तुम्ही पण जाणता. सर्व सामान्य जनता बोलते नाही, खरं खैरे साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली. पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरणं काही करायचं असेल तर आपण एकत्र बसू केलं पाहिजे ना. पण अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे. आता किती ऑगस्टपर्यंत ना, काय थांब रे बाबा, तू थांबतो ते करून ऑगस्टपर्यंत आहे, तोपर्यंत चालू देतं ना. पाणी गेलं तरी अजून वरिष्ठांचा भरोसा कुणावर आहे? हां, एवढं पाणी गेलं तरी हे एवढं पाणी गेलं तरी वरिष्ठांचा भरोसा ते आता हळूहळू समजून येईल. काय हंडा मोर्चा, तुम्हाला माहीत असेल की आम्ही त्यावेळेस एकदा हंडा मोर्चा काढला होता. BD सानप त्यावेळेस उपायुक्त होते, आयुक्त कुठे रजेवर होते, आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला होता. मी होतो, सावेसाहेब होते, सावेसाहेब खासदार होते, मी आमदार होतो. सावेसाहेबांची मिसेस म्हणजे अतुलची आई, मी, माझी मिसेस आणि सगळ्या महिला असं मोठा हंडा मोर्चा काढला. आणि तो हंडा मोर्चा डोक्यावर फोडला गेला तिथे. आयुक्तांच्या तोडफोड झाली सगळी, आणि आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की तो भयानक जबरदस्त त्या ठिकाणी आंदोलन होतं शिवसेनेचं. आताही कधी त्या पद्धतीने नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही काढणार आहोत. नाही आंदोलनाचा जीव संपला तसं नाही आहे. आंदोलन आम्ही करू, जे काय असेल तर आम्ही करू. आम्ही पुढे राहू ना. आम्ही पुढे राहिलं तर सगळे पाठीमागून सगळे येतात. मग हां, एक महिना, अजून एक महिना. मातोश्रीवर नक्की जादू टोना केला मला माहीत नाही होतं. काय अजून काही विषय? तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, आणि तुमचा लेखणीचा आणि दर्शकांचा आशीर्वाद राहू द्या. परत एकदा आपण शिवसेना मजबूतीने त्या ठिकाणी जबरदस्तपणे माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली खडी उभी करू. आणि या संभाजीनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना राहील असं एवढी आम्हाला मदत करा, आणि ते होईल हे दाखवून देण्याचं कामसुद्धा माझं आहे.